घोषणा द्या एकदा थांबा थोडं घोषणा द्या. सुनील भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुनील भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रभु श्री राम की जय, ईश्वर अल्लाह की जय, माता रेणुका देवी की. मी प्रथमतः माझ्या तमाम वरणगावकरांना मनापासून नमस्कार करतो. इथे ज्या वरणगावकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा विजय या वरणगावकरांनी केला, त्याबद्दल प्रथमतः मी माझ्या वरणगावातील तमाम माझ्या माता भगिनी, माझ्या वडीलधारे माणसं, माझ्या ज्येष्ठ नागरिकांचे, तरुण भावांचे मी मनापासून इथे आभार मानतो की निवडणूक ही जी आहे ही अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. धनशक्तीला पराभूत करणं हे गावकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं आणि या महाराष्ट्रात नव्हे तर या हिंदुस्थानामध्ये ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक अशी त्या माध्यमातून हिच्यामध्ये ठरली की ही निवडणूक ही लोकसहभागातनं लढली गेली. आम्ही लोकसहभागातनं लढली गेली आणि या लोकसहभागातनं माझ्या वरणगावकरांनी मला नोटी दिली आणि ओटी दिलं. म्हणजे वरणगावकरांनी आम्हाला त्यांच्या मेहनतीतला एक रुपया, 10 रुपये, 100 रुपये असे आम्ही 3 घागरीमध्ये तिच्यामध्ये लोकांनी तिच्यात दिले आणि आमच्या या मेहनतीच्या हिच्यातनं, कष्टाच्या हिच्यातनं आम्ही निवडणूक तिच्यामध्ये लढवली आणि एक चांगल्या प्रकारचा जनादेश या वरणगावकरांनी केलेल्या कामाच्या वर्षावर. आणि या वरणगाव शहरात विकासाचे काम कोण करू शकते तर सुनील काळे आणि त्यांचे सहकारी करू शकता. या याच्यावरती हा कौल त्या माध्यमातून दिला आहे. 6,500 मतदान जे ते फुकटचं आम्हाला त्या माध्यमातून लोकांनी दिलं आहे. 1 रुपया सुद्धा माझ्या वरणगावकरांनी माझ्याकडनं घेतला नाही आणि माझ्यावर जो 6,500 मतं देऊन जो विश्वास इथे व्यक्त केला, मी खरंच या जन्मात माझ्या वरणगावकरांचे उपकार विसरू शकत नाही. आणि माझं वरणगाव हे आदर्श वरणगाव त्या माध्यमातून या निवडणुकीपासून झालेलं आहे की या वरणगावची मान जी आहे विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात क्रमांक 1चं शहर हे नेण्याचा माझा संकल्प आहे. नगराध्यक्षपदी मी स्वतःसाठी घेत नाही आहे, स्वतःच्या नावापुढे लावण्यासाठी सुद्धा घेत नाही आहे. 2017ला ज्यावेळेस नगराध्यक्ष झालं होतं त्यावेळेसही माझे वाक्य होते की माझ्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, त्या सरकारच्या माध्यमातून माझ्या वरणगावचा विकास कसा होईल त्यासाठी मी हे जे लोकनियुक्तीची निवडणूक त्या माध्यमातून लढली. खोलात जाऊन काही आता करणं नाही आहे, जे झालं ते गंगेला मिळालं आहे. आता शेवटी विकास 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 आज या वरणगाव शहराच्या त्या माध्यमातून करायचा आहे. सर्व 21 नगरसेवकांना बरोबर घेऊन, सर्व नेते मंडळींना बरोबर घेऊन या वरणगाव शहराचा विकास त्या कसा होईल. या वरणगाव शहरात जे 17-18 दिवसानंतर येणारं पाणी ते 3 ते 4 दिवसावर आलं, तेच पाणी आता आम्हाला 24 तास या वरणगावच्या माता भगिनींना द्यायचा आहे. तो पाण्याचा त्रास कायमचा नाहीसा करायचा आहे. या वरणगाव शहरात भूमिगत गटार प्रकल्प जो योजना जी आहे ती प्रकल्प योजना सुद्धा त्या माध्यमातून आता लवकरच तांत्रिक मान्यता मिळाली आहे, लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. त्यानंतर या वरणगाव शहरात MIDC स्थापन करून 1-2 कंपन्या कशा आणता येतील, या तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल ते करणार आहे. जे अतिक्रमणधारक आहे त्यांची जागा रेग्युलाइज करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अपार्टमेंट कसं बांधता येईल त्यासाठी प्रयत्न याच्यात होणार आहे. व्यापारी संकुल त्या माध्यमातून याच्यामध्ये आम्ही बांधणार आहोत. त्यानंतर या इमारतमध्ये आम्ही जिथे बसलो आहे ही वरणगावची ऐतिहासिक इमारत आहे. हे इमारत हिच्यापासून आता मी कामकाजाला सुरुवात केली आहे. आतापासून भास्करप्पा आहे, आमचे अशोकदादा आहे, सुनील भाऊ माळी आहे, पण सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने मी सांगतोय की आजपासून आपण इथून कामाला सुरुवात केलेली आहे. आज दर दिवशी मी 10 ते 12पर्यंत या जुन्या नगरपालिकेच्या इमारतमध्ये राहील. इथे प्रभाग कार्यालय त्या माध्यमातून सुरू करू, लवकरच ठराव करून ही नगरपालिकेची इमारत पाडून येते ऐतिहासिक इमारत जी आहे ही त्या माध्यमातून बांधली जाईल. इथे अनेक प्रकारच्या शाखा ज्या आहे त्या इतरत्र शाखासुद्धा या वरणगावच्या या गावामध्ये त्या माध्यमातून सुरू करू. त्याकरता असा कोणी काही शंका बाळगू नका. जे आहे ते तुमच्या समोर आहे, जे बोललं आहे तेच करणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही दुसरं आपल्याला करायचं नाही आहे. फुलगाव पाटाते साईबाबा मंदिराचा रस्ता जो आहे तो डिवायडर लाईटाचा करायचा आहे. तिरंगा सर्कल पासून तर भोगावती नदी, रावजी बुवा, आक्सानगर मार्गे हा रस्ता परत भोगावती नदीपर्यंत असा हा लाईटाचा रस्ता त्या माध्यमातून आपल्याला डिवायडर लाईटाचा प्रशस्त रस्ता बनवायचा आहे. यामध्ये कोणाचेही व्यक्तिगत नुकसान होणार नाही याची सुद्धा काळजी त्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. वरणगावकरांना मी आश्वस्त करतो की तुमचं कोणालाही मी बेघर होऊ देणार नाही. तुम्हाला हक्काचा निवारा त्या माध्यमातून मिळेल. अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हे आमचे प्रयत्न तिच्यामध्ये असणार आहे. वरणगाव हे विकासाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या योजना ज्या आहे की मग गार्डन असेल, त्यानंतर तालुका हा वरणगाव कसा होईल याच्यासाठी माझे प्राधान्य त्या माध्यमातून असणार आहे.
त्यानंतर या वरणगाव शहरामध्ये भोगावती नदी जी आहे त्या नदीला लूक चांगल्या प्रकारचा आता आम्ही सुरुवात केली, परंतु आम्ही निघाल्यानंतर प्रशासक राजवटमध्ये आम्हाला तिच्यामध्ये काही करता जास्त आलं नाही. परंतु आता जे राहिलेलं काम आहे, जे भोगावती जी आहे ती माझी भोगावती ही सुंदर, आणि भोगावतीचं तुम्हाला माहिती आहे भोगावतीच्या विरोधात जो गेला त्याचा भोग घेतल्याशिवाय राहत नाही. त्याकरता भोगावती नदीचं जे आहे एकदम पहिली जशी भोगावती 12 महिने वाहत होती ती भोगावती त्या माध्यमातून आम्ही सुरू करणार आहोत. या नगरपालिकेच्या मागे जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, हे शाळाची काही इमारत जी आहे ते कशी बांधली जाईल, आणि नगरपालिकेची शाळा हे म्हणजे वरणगावातल्या सर्वसामान्य लोकांची मुलं जे आहे ते नाही शिकू शकत, मोठमोठ्या याच्यात फी नाही भरू शकत. नगरपालिकेची शाळा कशी सुरू करता येईल यासाठी माझा इंग्लिश मीडियम कशी सुरू करता येईल, मराठी मीडियम कशी सुरू करता येईल, दर्जेदार शिक्षण या वरणगावातील माझ्या माता भगिनींच्या मुलांना इथे द्यायचं आहे, ते तिथे त्या माध्यमातून जिल्ह्यात करायचं आहे. या वरणगाव शहरामध्ये एक मोठ्या पद्धतीचं ग्रामीण रुग्णालय, अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे. यासाठी जे प्रयत्न त्या माध्यमातून आमचे तिच्यात असणार आहे ते सुद्धा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. एक प्रशिस्त अशा प्रकारचं प्रत्येक वाड्याला, प्रत्येक कॉलनीला एक प्रवेशद्वार असणार आहे. प्रत्येक महापुरुष जे आहे त्या महापुरुषांचे सुद्धा स्मारक जे आहे ठिकठिकाणी त्या माध्यमातून आपण बसवणार आहोत. दलित वस्ती असेल, मुस्लिम समाजाची वस्ती असेल, याचा सुद्धा विकास केला जाईल. त्यानंतर जे आपण जे आहे सामाजिक लग्न वगैरे लागले पाहिजे असंही आपण मुस्लिम समाजाच्या मध्ये त्या माध्यमातून उघडू, हिंदू समाजाचे तर उघडू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वरणगाव शहरातलं ऐतिहासिक परंपरा असलेलं हे अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं नागेश्वर तीर्थक्षेत्र मंदिर आहे, त्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार एवढा जोरात करू की या जळगाव जिल्ह्यात एक नंबरचं तीर्थक्षेत्र केल्याशिवाय आम्ही त्या माध्यमातून राहणार नाही आहे. या वरणगाव शहरात ज्या गाड्या थांबत नाही आहे रेल्वे गाड्या, त्या रेल्वे गाड्या कशा थांबतील यासाठी मी माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून प्रयत्न तिच्यामध्ये करणार आहे. कालच मी माझ्या हृदयातील नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांची जामनेर येथे जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. आशीर्वाद घेतल्यानंतर या कामकाजाला मी आजपासून इथे सुरुवात केलेली आहे. त्याकरता सर्व नेत्यांचे याच्यामध्ये आशीर्वाद तिच्यात आहेच. एकनाथराव शिंदे साहेबांचाही मी आदर करतो, त्यांचाही फोन आला. या हृदयामध्ये आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आहे. त्यानंतर त्याचा सांगण्याचा विषयच नाही आहे. या नेत्यांच्या माध्यमातून जो गावाचा विकास जो आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. मी जे काही झालं असेल राजकारणामध्ये ते विषय सोडून द्या, परंतु आता आपल्याला सर्वांना मिळून हे गावाचा विकास करायचा आहे. चहामध्ये किटल्या गरम असतातच, ते किटल्याचा आवाज येतोय, ते किटल्याचा आवाज सुद्धा काही दिवसानंतर बंद होतील, हिशोबाबरोबर होणार आहे. परंतु मला आता काही वैर वगैरे काही ठेवायचं नाही आहे, परंतु मी माझ्या मार्गाने चालणार आहे. फक्त मी सर्वांना विनंती करणार की आपल्याला गावाचा विकास करायचा. आपण जन्म घेतला आहे, आज मला दुसऱ्यांदा नगर अध्यक्ष होण्याची संधी गावकऱ्यांनी लोकनियुक्तची दिली. लोकनियुक्त माझा थेट संबंध हा वरणगावकरांची असणार आहे. माझा कोणताही फैसला जो आहे तो या वरणगावकरांच्या निगडीत त्या माध्यमातून असणार आहे. काय त्याचे परिणाम काय होतील ते उद्या जनता जी देणार आहे. जनतेने मला इथे बसवलं आहे. जनता ज्या वेळेस सांगेल की चलो चल जाएंगे, आहे का काय हे आहे का आपलं हे आहे का, त्याकरता वरणगावकरांचा विश्वास हा दुसऱ्यांदा जिंकला आहे. येणाऱ्या काळामध्ये एवढे भरमसाठ कामं करायची आहे की निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मत मागायला लोकांच्या दारी जायला नको, एवढे भरमसाठ कामं त्या माध्यमातून आपण करणार आहोत. जनता दरबार चालू करणार आहोत. जनतेच्या समस्या ज्या आहे त्या नगरपालिकेच्या आवारात त्या माध्यमातून सुटल्या पाहिजे. प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय कसा त्या माध्यमातून घडला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, या सर्वांचे स्मारक कसे होतील, महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक कसं होईल, यासह जे महापुरुष अण्णाभाऊ साठे असतील, त्यानंतर आपण जे आहे चर्मकार समाज बांधवांचा असेल, समाज जो 18 पगड जातीचे लोक जे आहे समाजाचे आहे त्या समाजाची उन्नती सुद्धा कशी होईल त्यासाठी प्रयत्न केले जातील. या वरणगाव शहरात हिंदू आणि मुस्लिम एकता कशी राहिली पाहिजे यासाठी प्राधान्यानं जो क्रम तो आहे तो त्या माध्यमातून मी याच्यामध्ये करणार आहे. त्याकरता आता जास्त काही बोलून फायदा नाही आहे. आपल्याला गाव पूर्ण स्वच्छ करायचं आहे. आता उद्यापासून आपल्याला स्वच्छ गाव, गजानन महाराजच्या मंदिरात गेल्यानंतर गजानन महाराजांच्या मंदिरात एक कचरा सुद्धा दिसत नाही, तशा पद्धतीचं गाव जे आहे स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक 1चं गाव हे आपल्याला करायचं आहे. वरणगाव हे माझं आदर्श वरणगाव प्रत्येक वरणगावकरांनी म्हटलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे आहे. रोज सकाळी 8:30 वाजता जे राष्ट्रगीत जे तिरंगा सर्कलवर होते ते राष्ट्रगीत या वरणगाव शहराच्या प्रत्येक घरापर्यंत कसं गुण गायलं जाईल, ते आवाज कसा जायला जाईल यासाठी प्रयत्न करूया. सर्कल जे आहे ते सुशोभित करूया. त्यानंतर प्रत्येक एरियाचे ओपन स्पेस जे आहे ते ओपन स्पेस ताब्यामध्ये घेऊन
तिथे लोकोपयोगी कामं त्या माध्यमातून कसं होईल, ज्येष्ठ नागरिकांना कसं आधार मिळेल, विरंगुळा त्यांना कसं मिळतं, कारण की म्हातारपणाच्या वयामध्ये या नागरिकांना आपल्याला तिथे त्यांचं मन रमलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न एक असे सांस्कृतिक केंद्र असेल, पत्रकार भवन असेल, त्यानंतर विविध प्रकारच्या प्रत्येक समाजाचं असेल. आता इथे आमच्या कोळी भोई धनगर समाजासाठी एक चांगल्या प्रकारचं मंगल कार्यालय आपल्याला कसं तिन्ही समाज एकत्र करता येईल मी एवढंच आश्वस्त करणार आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, असे अण्णाभाऊ जे आहे महापुरुष, सर्व महापुरुष जे सुटून गेले असतील त्यांची मी माफी मागतो बोलण्यात. सर्व महापुरुषांच्या नावानं चौक असेल, त्यानंतर विविध प्रकारचे आकर्षक कसं होईल त्यासाठी प्रयत्न करूया. एक चांगल्या प्रकारचं आदर्श वरणगाव हे मला आपल्याला सर्व मिळून सण करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी हे करा. अभी मेरा फैसला जो है वो जनते के अदालत में है. माझा फैसला जो तुम्ही जनतेच्या अदालतमध्ये ठेवला आणि जनतेनं मला 6,500 मतं देऊन सण निवडून दिलं, त्याकरता माझा संबंध हा आता नागरिकांशी असणार आहे काका. त्याकरता नागरिकांना जे असेल ते समोर आहे. त्याकरता ST स्टँड कसं बस स्थानक या वरणगाव शहरात बसपोर्ट बनवता येईल त्यासाठी सुद्धा माझे आपले प्रयत्न असतील. या तरुणांना क्रीडांगणाची आवश्यकता आहे. क्रीडांगण सुद्धा जे मोठं क्रीडांगण या वरणगाव शहरात एक क्रीडा संकुल, एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल हे वरणगाव शहरात आम्ही बनवल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक लायब्ररी आणि हिंदू समाजाच्या मुलांसाठी सर्व धार्मिक याच्यामध्ये लायब्ररी आपण त्या माध्यमातून करू. शेवटी विचार जे आहे ह्या याच्यामध्ये आपली जे विचार करण्याची क्षमता जी असते ते विचार जर कधी आपण त्या माध्यमातून जर कधी ग्रंथालयाच्या माध्यमातून याच्यामध्ये देऊ आणि ग्रंथालय निर्मिती केली तर माझ्या वरणगावातला नवयुवक तरुण जो आहे तो पुढे गेल्याशिवाय नेल्याशिवाय आम्ही त्या माध्यमातून राहणार नाही आहे. हा वरणगावला भरपूर काही करायचं आहे. आता एवढंच बोलून मी आता यानंतर मी काल गिरीश भाऊंची भेट घेतली, भाऊंचे आशीर्वाद घेतले, भाऊंना सांगितलं की आता काय जे झालं ते झालं, मला कोण मदत केली काय केली काही नाही, पण माझ्या वरणगावकरांनी मला तारला आहे. आज मला जे ढकललं होतं परंतु वरणगावकरांनी ते मला इथे तारलं आणि जे 6,500 मतदान दिलं त्याच्यावर मी आज तुमच्या समोर आहे. जर दुर्दैवानं जर कधी काही झालं असतं तर कोणामध्ये खैर त्या माध्यमांना ठेवली नसती. एवढं स्वतः निर्दयपणा मी या निवडणुकीमध्ये पाहिलेला आहे. त्याकरता या निवडणुकीमध्ये आपल्या वरणगावकरांचा एक चांगल्या प्रकारचा सहभाग जो आहे तो चांगला मला मिळाला. मी त्यांचे उपकार विसरणार नाही. माझ्या माता भगिनी ज्या लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणींचे मी जास्त धन्यवाद देणार आहे की त्यांनी चांगल्यात जास्तीत जास्त मतदान माझ्या लाडक्या बहिणींनी दिलं. कारण का की त्यांची पाण्याची समस्या आपण त्या माध्यमातून सोडवली. या महिलांचा विश्वास आपण जिंकला. धनशक्तीचा एवढा वापर केला की लोकांनी त्या धनशक्तीला झुकले नाही. लोकांनी स्वतःच्या मनातली इमानदारी जागी ठेवली आणि या महाराष्ट्रात नव्हे तर या हिंदुस्थानामध्ये हा आदर्श जो आहे फुकटाचा नगराध्यक्ष, फुकट का नगराध्यक्ष हे कोणाच्या नशिबात नाही हो. या युगात 1 रुपया खर्च न करताना मी नगराध्यक्ष झाला. उलट लोकांनी पैसे दिले. आता ते पैसे तिथं मी पदग्रहणाच्या याच्या समोर ते जे आहे घागर ते उघडू आणि आता याच्यानंतर जे आहे ते आपण कामातनं त्या माध्यमातून बोलू. वरणगावकरांना मी विनंती करतो की जे जे विषय आहे ते तुमच्या समोर येतील. तुमच्या अप्रत्यक्ष कोणताही विषय होणार नाही आणि या वरणगाव शहरात आता याच्यानंतर कोणतेही चुकीचे कामं होणार नाही. जे कामं होतील ते सरळ मार्गाचे होतील आणि जे कामं होतील ते क्वालिटीचे होतील. तिच्यात कोणतीही तडजोड या कामांमध्ये नसणार. बिलकुल ॲज क्वालिटी. त्याकरता या वरणगाव जे आहे आपल्याला आदर्श वरणगाव करायचा आहे. हे मी एकट्यानं मी म्हणून नाही परंतु मला सर्व नगरसेवकांची अपेक्षा माझी विनंती आहे त्यांना की आपण सर्व मिळून आपल्याला हे पुढे करायचं आहे. आणि प्रत्येक आमदार खासदार असतील मंत्री असतील सर्वांना मी त्या माध्यमातून भेटेल. गावाच्या विकासासाठी कोणाच्या पाय पडल्याची वेळ आली तरी त्या माध्यमातून मी झुकेल, फक्त गावासाठी झुकेल. त्याकरता हे प्रयत्न आपण करूया. यासह अनेक प्रकारचं आहे ते नंतर बोलू आपण. आता जे आहे ते सर्व जे आहे प्रत्येकाला अभिमान वाटेल, प्रत्येकाला जे आहे एक अभिमानाने छाती फुलेल अशा प्रकारचं काम त्या माध्यमातून याच्यामध्ये आपण करूया एवढीच विनंती करतो सर्व वरणगावकरांना. आता सुरुवात केली आहे. पहिले जे आहे हे करू. जिल्हा परिषद शाळा घेऊन इथे व्यापारी संकुल, इथे खाले भाजी मंडी जे आहे भाजी याच्यावाली भाजी 7 एकदम चांगल्या पद्धतीची भाजी 7 भरू. वरती एक प्रशासकीय कार्यालय कसे असतील, शिवाजी महाराजांचं कसं डेव्हलप करता येईल ऐतिहासिक याच्यात. त्यानंतर वरती एक मोठा मल्टीपर्पज हॉल असेल की तो हॉल या गावातल्या लोकांना लग्न वगैरे संपूर्ण याच्यामध्ये कसा लावता येईल यासाठी प्रयत्न करूया. या आज ज्या खुर्चीवर बसलो आहे ही खुर्ची जी आहे ते स्वर्गीय माजी सरपंच गजमल शेठ माळी यांची या खुर्चीवर बसून त्यांनी कारभार केला होता आणि मी या खुर्चीवर दुसऱ्यांदा बसून कारभाराला सुरुवात करतोय. त्याकरता सब समाज को साथ लिए आगे बढ़ते जाना हेच आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव.